नमस्कार, मी श्रद्धा जोशी. नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खूप असे शूटिंगच्या व्यस्त शेड्यूलनंतर आई आज मला कुठेतरी असं कोपर ठिकाणी फिरायला घेऊन जाते. म्हणजे त्या ठिकाणी गावदेवी मंदिर आहे आणि काय आहे आई अजून तलाव आहे. सो आम्ही सुद्धा हे पहिल्यांदाच पाहणार आहोत आणि मला हे लोकेशन आईने सजेस्ट केलं. सो आम्ही संध्याकाळच्या वॉक करण्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी फिरायला जातोय. तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत ते पाहण्याची मजा घ्या. हां, तर स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. चला आता आपण ब्लॉगला सुरुवात करूयात. द्वारका हॉटेलच्या रोडने सरळ 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 कोपरला जो रोड जातो त्या ठिकाणाहून जायचं. कोपर रोडला आलेलो आहोत आणि आता थोड्याच वेळात जसं मी मगाशी इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं त्याच्याप्रमाणे आम्ही गावदेवी मंदिराच्या दिशेने जात आहोत. तर आता हे कोपर स्टेशन गेले या ठिकाणी वरती. आता आम्ही कोपर साईडला येत आहोत. कोपर म्हणजे डोंबिवलीच्याच पट्ट्यातलं, म्हणजे डोंबिवलीचं पुढचं स्टेशन कोपर. डोंबिवली ते कोपर तुम्ही चालत जाऊ शकता इफ यू पॉसिबल. इंद्र हेरिटेजच्या इकडून जो हा आतमध्ये सरळ रस्ता जातो त्या रस्त्याला सरळ चालत जायचं. हे श्री गावदेवी म्हाळसाई मंदिर आहे कोपर रोडचं. सो इकडे आम्ही आलेलो आहोत. ही आहे दिवा वसईची ट्रेन. इथे अजून एक कोणतं तरी मंदिराचं काम चालू आहे, मंदिर बांधकाम चालू आहे. महाराज चौक कोपर गावातनं आता आपण या ठिकाणी वळत आहोत आणि इथे मारुतीचं मंदिर आहे. सो असा होता आजचा आमचा मिनी ब्लॉग आणि तुम्हाला तो कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात. आणि हो, डबल ट्रबलचा ट्रेलरसुद्धा आपल्या श्वेतावल यूट्यूब चॅनलवर आलेला आहे. तो सर्वांनी जास्तीत जास्त पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्हाला आवडला तर लोकांपर्यंत पोचवा. थँक्यू.